पुणे महापालिकेसाठी भारतीय जनता पक्षाची 100 उमेदवारांची पहिली यादी तयार झालेली आहे. ती यादी अंतिम मान्यतेसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आलेली आहे. उद्या भारतीय जनता पक्षाची पहिली यादीसुद्धा जाहीर होणार आहे आणि अर्थात पाहिलं तर शिंदेंच्या शिवसेनेची यादी कधी जाहीर होणार हेच आपण माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. भाऊ, तुमची युती झाली आहे का? नाही, याच्यामध्ये युतीची बोलणी चालू आहे. एकनाथ शिंदे साहेब, आमचे उदय सामंत असतील, निलमताई गोरे असतील, बापू शिवतरे असतील, ही सगळी चर्चेत आता चर्चा चालू आहे. आणि अंतिम जो काही निर्णय आहे तो अजून काही झालेला नाही. आणि त्याच्यासाठी बैठक आज मुंबईमध्ये चालू आहे. आणि जो काही निर्णय आहे तो एक दोन दिवसात आमच्या हातामध्ये येईल किंवा पक्षाच्या वतीने कळवण्यात येईल. आणि कळल्यानंतर आम्ही आमचे कार्यकर्ते जे आहेत ते त्या पद्धतीने काम, मग काही निर्णय होणार आहे तो अजून गुलदस्त्यात आहे. आणि तो निर्णय आमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही. ज्या दिवशी पोहोचेल त्या दिवशी आम्ही आमची रणनीती आणि कशा पद्धतीने पुढे जायचं हे आम्ही कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन ते विषय मार्गी लावून टाकू. हो, पहिल्या बैठकीला तुम्ही सुद्धा उपस्थित नव्हतात भारतीय जनता पक्षासोबतच्या. आज पण बैठकीला नाही. नाही, बैठकी वाटाघाटीमध्ये मला जरा जास्त जमत नाही. वाटाघाटीत मी काही गोष्टी मला वाटाघाटीतल्या समजत नाही. त्यामुळे मी त्यापासून शक्यतो मला स्वतः लांब ठेवतो. काय मी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये रमायला मला आवडतं. आणि त्यांची बाजू जी आहे ती मी नेत्यांपर्यंत, शिंदे साहेबांपर्यंत, सामंत साहेबांपर्यंत नेऊन पोहोचवलेली. त्यामुळे आता त्याच्यामध्ये मी असू नसू एवढं काय मला त्याचं वाटत नाही. कारण शेवटी कार्यकर्त्याला हे रस्त्यावर लढायचं असतं आणि लढणाऱ्या कार्यकर्त्यांना हे सगळं सहन करावं लागतं. मॅनेज कारभार नसतो. त्यामुळे थोडं त्या सगळ्या व्यवहारात मी बऱ्यापैकी मला जमतच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला त्रास सहन करावा लागतोय म्हणजे. त्रास बीस ना, मी त्रास करूनच घेत नाही. मी 40 वर्ष झाले राजकारणात आहे आणि वयाच्या 18व्या वर्षापासून मी शिवसेनेचा शाखा अध्यक्ष होतो. त्यामुळे हे काय मला नवीन नाही. माझ्या अण्णाच्या पुण्यात 10 घरं बी नाही आहेत. मला तसलं चीज काय नाही. एकदम हॅप्पी असतो मी. भाऊ, भारतीय जनता पक्षाकडून 100 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आलेली आहे. तुमची यादी जाहीर कधी होणार आहे? भाजप प्रचारामध्ये आघाडी घेत. नाही नाही, आघाडी घेणं ना घेणं, आज यादी जी आहे, जी आहे त्या पक्षाचा प्रश्न, जो पक्ष तो याद्या करणार, तो काय थोडीच दुसऱ्या कोणाला विचारून कर. त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे, त्यांच्या पक्षाचं नेतृत्व आहे आणि त्यांनी तो त्यांचा निर्णय, तो थोडीच आमच्या पक्षाचा निर्णय नाही. आमच्या पक्षाचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि जो निर्णय घ्यायचा तो सगळ्यांना घेऊन, विचारात घेऊनच करतील ना ते कार्यकर्ते. अनेक कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या गारांनी त्यांच्याकडे मांडलेली, त्याच्यामध्ये ते निर्णय घेतीलच ना. तुम्ही किती जागा लढवणार आहात? एक फॉर्म्युला येतोय, तो म्हणजे 140 आणि 25 असा फॉर्म्युला जो आहे तो पुढे येतोय. नाही, विषय तो नाही. आता त्यांना काय 140, 145, 150 हा विषय मी काय त्या बैठकीत नव्हतो. जो काही अंतिम निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत. मी कार्यकर्त्यांना गेली 4 दिवस सांगतो की अफवेवर बळी पडू नका. अफवा ज्या सुटतात ह्या काय अधिकृत अफवा नसतात. 5 जागा देतो, 8 देतो, 10 देतो, 12 देतो, 15 देतो, असं नाही. शिंदे साहेबांना त्यांचा पक्ष चालवायचा आणि ते शिंदे साहेब निर्णय घेणार आहेत. त्यामुळं कार्यकर्त्यांनी न डगमगता एक हिमतीने आपण लढलं पाहिजे. आपण डिस्टर्ब होता कामा नये. शेवटी राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या जातात. मग विरोधक सांगणार, सत्ताधारी सांगणार, जवळचा सांगणार, लांबचा सांगणार, ह्याला काय अर्थ नसतो. जोपर्यंत शिक्का बसत नाही फायनल यादी होतो, पण तो निर्णय काय योग्य नसतो. भाऊ, काल परवा शिवसैनिकांचं एक आंदोलन झालेलं होतं आपल्या बाजीराव रोडवरती. त्या ठिकाणी शिवसैनिक असं म्हणत होते की आम्ही किती दिवस छत्रंजा उचलायच्या, निष्ठावंतांना तिकीट कधी मिळणार, असा सवाल शिवसैनिक विचारत होते. नाही, याच्यामध्ये सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका हीच आहे. सगळ्याच पक्षाच्या की आम्ही सतरंजा उचलायच्या आहेत का. तर मी मागच्या आठवड्यात एक प्रेस दिली आणि त्या प्रेसमध्ये मी म्हणलो की कार्यकर्त्यांची जात ही या निवडणुकीत संपुष्टात येईल. म्हणजे ह्याच्यापुढे शहराच्या घरामध्ये काय सुखदुःख असेल तरी कोणी त्यांना मदतीला जाणार नाही. कारण ही परिस्थिती आज कार्यकर्त्यांवर ही आलेली. आणि मग पैसा, सत्ताकारण ह्या सगळ्या गोष्टीत कार्यकर्ता आता हरवत चालला आहे. आणि हा कार्यकर्ता हरवल्यानंतर परत मला नाही वाटत हा सापडेल म्हणून. त्या अवस्था कार्यकर्त्यांची बिकट होईल. कारण आपल्याला माहिती असेल, गणेशोत्सवाचा कार्यकर्ता, आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्री बघितलं आपण. एक लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सव चालू केला त्यावेळेला त्यांची एक संकल्पना होती की त्या टायमाला ब्रिटिशांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी युवकांना प्रबोधन करणे, बाकीच्या तयार करणे, आणि त्यातूनच गणेशोत्सवाची तीच परंपरा ही राहिलेली. आणि आता ह्या काळामध्ये
ही परंपरा लोकमान्यांचीच परंपरा कार्यकर्ता घडवण्याची संपुष्टात येणार आहे. त्यामुळं कार्यकर्ता हे आता सापडणार नाही अशी परिस्थिती. त्यामुळं कार्यकर्त्यांच्या खऱ्या अर्थानं निवडणुका महानगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात ना, लोकशाहीचा उत्सव असतो. पण हे जे चाललं हे मला कार्यकर्ता म्हणून जरा थोडी पुढच्या पिढीत कार्यकर्ता होईल का नाही ही शंका वाटते. भाऊ, तुम्ही जरी बैठकीला उपस्थित नसाल तरी सुद्धा तुम्ही पुण्याचे शिवसेना शिंदेच्या पक्षाचे महानगर प्रमुख आहात. अशावेळी जे बैठकीला गेलेले होते तुमच्या पक्षातले नेते, त्यांच्याशी काही चर्चा झाली का बैठकीच्या नंतर? किती जागांवरती आपण आग्रही आहोत? बघा, मी परत सांगतो की मी चर्चा, वाटाघाटी, काय माहिती कधीच विचारत नाही. का विचारत नाही? ते आपण कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहे. आता मला काय थोडी निवडणूक लढवायची काय? नाही लढवायची. मी तर महानगरपालिका लढवणार नाही. माझा मुलगा आहे, त्याला एक मी बोलतोय, पत्नी आहे. कारण दोन्ही भागामध्ये माझे जवळचे संबंध आहे आणि पक्षाचा पॅनल चालव म्हणून मी दोन्ही नावं आणली. शेवटी दंगेकरांवर जे प्रेम केलं, दंगेकर नावावर प्रेम केलं, रवींद्र दंगेकर प्रेम, ती संख्या मोठी आणि ती पक्षाला एक जोड राहील म्हणून मी तो प्रयत्न केला होता. पण आता शेवटी पक्ष नेतृत्व त्याचा निर्णय घेणार आहे. त्याच्यामुळं काय जे होईल ते साहेब सांगतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत. आणि आजही मी 165 जागांचा अहवाल साहेबांकडे दिला. तो निर्णय साहेबांनी घ्यायचा. 165 जागांच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे निर्णय घेतले, जर स्वबळाची भाषा झाली तर? नाही, जो काय निर्णय घ्यायचा तो एकनाथ शिंदे जातील. 165 जागा आहेत. कोणाबरोबर बैठक करायची, कोणाबरोबर युती करायची, स्थानिक आघाड्या घ्यायच्या का पलीकडच्या, जे काय आहे तो निर्णय ते घेणार आहे. पण आम्ही 165 लोकांसाठी साहेबांकडं मागणी केली. त्यांना जो निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे, पक्ष नेतृत्वाचा अधिकार आहे, सगळ्यांचा अधिकार. ते निर्णयाची आम्हाला तशी अंमलबजावणी करायला सांगितली, त्याबद्दल आम्ही करू. भाऊ, आणखी एक विषय आहे. प्रशांत जगताप यांनी शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांनी ज्यावेळेस तुम्ही आमदारकीसाठी इच्छुक होतात, अर्थात तुम्ही फॉर्मसुद्धा भरलेला होता, ज्यावेळेस तुम्ही आमदार म्हणून निवडून आले होतात, तुमच्या प्रचारामध्ये सुद्धा ते सक्रिय होतं. त्यांना काही सल्ला देणार? नाही, प्रशांत दादा माझे चांगले मित्र आहेत. ते काही लपून राहत नाही. कारण माझी मैत्री ठराविक लोकांची होती, जास्त लोकांची पुण्यात म्हणते. त्यातला माझा एक मित्र आहे. आणि प्रशांत दादा ज्या पद्धतीनं गेल्या कित्येक वर्ष काम करतो, कार्यकर्ता, लढणारा कार्यकर्ता, रस्त्यावर येणारा कार्यकर्ता, पुणेकरांची जाण असलेला कार्यकर्ता, हा ज्या वेळेला असे काय निर्णय घेतील ते त्यांनी निर्णय घेताना 10 वेळा विचार केला पाहिजे. अनेक मान्यवरांचा सत्कार त्यांनी सल्ला घेतला पाहिजे आणि सगळ्यांशी बोलून त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे. झटकीपट निर्णय घेणं राजकारणामध्ये त्रासदायक होतं आणि गतिरोधक अनेक ठिकाणी कुठल्याही पक्षात आपण काम करायचं तर गतिरोधक असतात आणि ते गतिरोधक वळणता आपले दिवस निघून जातात. ती वेळ न येता ह्या पक्षामध्ये त्यांनी काम केलं. पवार साहेबांनी त्यांना एवढं प्रचंड प्रमाणे ताकद दिली. थोडे कौटुंबिक थोडं असतंच, पण ह्या घरातून उठून त्या घरात गेल्यानंतर किती परिस्थिती वाईट असते. त्यामुळे आपलं घर सुरक्षित आहे, तिथं आपण मालकासारखं राहतो, परिवारासारखं राहतो. तो एक अधिकाराचा भाग असतो. मग अचानक आपण जाताना त्याच्या पुढच्या पक्षात जाताना किती त्याला वेदना असतात त्या माहितीत मला आणि अनेक कार्यकर्ते. त्यामुळं दादांनी विचार करून तो निर्णय घ्यावा आणि जेणेकरून दादाचे विचार पुरोगामी विचार आहेत. पूर्वीपासून आम्ही बघितले शाहू फुले आंबेडकर विचार त्यांच्यामध्ये. त्यांनी एक चांगला निर्णय घ्यावा. फक्त आता हा निर्णय घेताना त्यांनी घाई नाही केली. तुम्ही काय ऑफर देणार आहे त्यांना? म्हणजे त्यांनी तर राजीनामा दिला. मी तर कधीच कार्यकर्त्याने लढणारे कार्यकर्ते कुठल्या पक्षात असेल तर त्यांना माझा पाठिंबा असतो. कारण ते पुणेकरांची बाजू, पुणेकरांचं ही जप. त्यामुळं कुठल्याही पक्षातला असतो तो पुणेकरांच्या बाजूने बोलतो, तो माझा आवडता कार्यकर्ता. शेवटी लोकशाही आणि लोकशाहीमध्ये आपण पक्षीय राजकारण करता करता आपण पुणेकरांचा विचार करून सर्व पक्षातले कार्यकर्ते कुठला असो त्याला आपण त्याला पाठिंबा किंवा मदत किंवा काय एक सपोर्ट हा आपण कायम ठेवला पाहिजे. शेवटी सगळेच पक्षांचे विचार काय पुणे शहराच्या विरोधात आहेत, सगळ्यांचे विचार पुणेकरांच्या बाजूने. त्यामुळं पुणेकर म्हणून एक जरा सगळ्यांनी चांगले कार्यकर्ते जपले पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे, वाढवले पाहिजे. आणि पक्ष हा तो भाग आहे, पण तरी कार्यकर्ता हा सगळ्यात पक्षांनी जपला पाहिजे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी निवडणूक लढवणार आहे, माझ्या भागामधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी तुम्ही शिवसेना शिंदे गटाकडून, तुमच्या पक्षाकडून त्यांना ऑफर देणार आहात का? नाही, मी परत एकदा सांगितलं की त्यांनी पूर्णपणे विचार केला पाहिजे. हा निर्णय काय झटकपट घेणं, हा काय एवढं काय स्वस्त निर्णय नाही. हा त्यांच्या आयुष्याची बाजी लावलेला आहे आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं माझं वय 47 आहे, अजून 10 वर्ष लढणार आहे तो माणूस
आणि 10 वर्षात 5 वर्ष तर झोपणार आहे आणि 5 वर्ष त्याच्या हातात आहे. त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेताना शुद्धी वाईट नाही हेतून बोलत, पण एक मनाला एक 10 वेळा विचारून तो निर्णय घेतला. काय घ्यायचा तो निर्णय विचारून किंवा काही मित्र परिवारांचा सल्ला घेतला. हे होते माजी आमदार रवींद्र धंगेकर. त्यांनी असं सांगितलेलं आहे की युतीच्या बाबतीतचा निर्णय जो काही आहे तो एकनाथ शिंदेच घेतील. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.